रामायण बालकांड भाग 3. शांता ही खरे तर दशरथांची कन्या होती, पण त्यांनी ती आपल्या निपुत्रिक मित्राला रोमपादांना त्यांच्या विनंतीवरून दिली होती. दुष्काळ नाहीसा होण्याचा उपाय ऐकून रोमपाद आनंदित झाले, पण जेव्हा त्यांनी उपस्थित ब्राह्मणांना ऋषभशृंगांना आणण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला. ते ब्राह्मण म्हणाले, हे राजा, आम्हाला भीती वाटते की जर आम्ही मृगी ऋषींच्या पुत्राला आमिष दाखवून घरापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला शाप देतील. ऋषी शृंगांना त्यांच्या पित्याने पूर्ण विचनवासात वाढवले आहे. त्यांनी आपले वडील सोडून कधीही कोणत्याही मनुष्य प्राण्याला पाहिलेले नाही. आजपर्यंत त्यांच्या दृष्टीस एकही स्त्री पडलेली नसल्याने स्त्री संगतीपासून मिळणाऱ्या आनंदाची त्यांना काहीही कल्पना नाही. हे प्रिय राजा, आम्ही आपले कल्याण चिंतितो म्हणून ऋषशृंगांना आपल्या राज्यात आणण्याची एक वेगळीच योजना आम्ही आखली आहे. सर्वात सुंदर वारांगणांना तिकडे जाऊ द्यावे आणि त्यांच्या पद्धतीने ऋषशृंगांना प्रलोभन दाखवून द्यावे. आम्हाला खात्री आहे की या मार्गाने आपला हेतू सहजपणे साध्य होईल. महाराज रोमपाद या योजनेशी सहमत झाले आणि त्यांनी राज्यातील सर्वात सुंदर व तरुण वारांगणांना बोलावून घेतले. अशा तऱ्हेने राजआज्ञेप्रमाणे आणि भरपूर बक्षिशीच्या आशेमुळे त्या वारांगणा एनकेन प्रकारे त्या तरुण ऋषीला घेऊन येण्यास तयार झाल्या आणि त्यासाठी जंगलात निघाल्या. त्या वेशांनी मृग ऋषींच्या आश्रमाजवळच आपला तळ ठोकला आणि योग्य संधीची वाट पाहू लागल्या. एके दिवशी असे झाले की ऋषशृंग फिरत फिरत या वेशांच्या पाडावापाशी येऊन ठेपले. त्यांना पाहताच अतीव आनंदाने त्या मुली ऋषशृंगांना सामोऱ्या गेल्या. जेव्हा त्यांनी या ऋषिकुमाराची ओळख विचारली तेव्हा तो मुलगा उत्तरला, मी मृगी ऋषींचा पुत्र असून जवळच असलेल्या माझ्या पित्याच्या आश्रमात तपश्चर्या करतो. तुम्ही सर्वजण दिसायला फारच सुंदर आहात. माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी माझ्या आश्रमात यावे आणि माझे आदरातिथ्य व बहुमान स्वीकारावा. त्यावर त्या वारांगणा ऋषशृंगाबरोबर निघाल्या. ऋषशृंगांनी आपल्या आश्रमात त्या वारांगणांचे पाद प्रक्षालन करून त्यांना पिण्यास पाणी, विविध फळे आणि कंदमुळे देऊन त्यांचे अतिशय सुंदर स्वागत केले. परंतु त्या मुली मृगी ऋषी तेथे कोणत्याही क्षणी येऊन ठेपतील अशा आशंकेमुळे प्रचंड घाबरल्या होत्या आणि म्हणून त्यांची तिथे फार वेळ थांबण्याची इच्छा नव्हती. निघताना त्या वारांगणा ऋषशृंगांना म्हणाल्या, प्रिय मित्रा, आमची अतिथी सत्कार करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा पूर्णपणे निराळी आहे. आता आमच्याही मानसन्मानाचा आपण कृपा करून स्वीकार करावा. असे म्हणून त्या मुलींनी ऋषशृंगांना अतीव प्रेमाने घट्ट मिठी मारली आणि त्यांना स्वादिष्ट मिष्टान्ने खाऊ घातली. नेहमी फळे आणि कंदमुळे खाण्याची सवय असलेल्या ऋषीशृंगांनी इतके स्वादिष्ट पदार्थ त्याआधी खाल्लेले नव्हते. त्यांना वाटले की ही मिठाई म्हणजे एक चमत्कारिक फळ आहे. शिवाय त्यांनी त्यापूर्वी आपल्या आयुष्यात पिता सोडून आणखी कोणालाही पाहिले नव्हते. त्यामुळे त्या वेश्या म्हणजे त्यांना अतिशय आकर्षक असे सुंदर पुरुषच वाटले. मुली निघून गेल्यानंतर ऋषशृंगांना आपल्या हृदयात एक अस्वस्थतेची भावना आणि एक अनाहूर हुरहुर जाणवू लागली. कामुक इच्छेचे बीज जे त्यांच्या हृदयात आतापर्यंत सुप्त अवस्थेत होते ते अंकुरित झाले होते. ऋषशृंग सतत त्या सुंदर स्त्रियांचे चिंतन करू लागले. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. त्यांचे हृदय आणि मन त्या स्त्रियांचा गोड आवाज आणि त्यांची कोमल आलिंगने यांच्या आठवणींनी भारावून गेले होते. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करू शकल्यामुळे ऋषशृंग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या वेशांच्या तंबूत जाऊन पोहोचले. त्या मुलींनी त्यांचे अत्या आनंदाने स्वागत केले आणि त्या म्हणाल्या, हे काही आमचे खरे घर नाही. आपण आमच्याबरोबर अतिशय सुंदर अशा आमच्या तरंगत्या आश्रमात बसून अशा ठिकाणी यावे जेथे आम्ही आपले अधिक चांगल्या रीतीने मनोरंजन करू शकू. आमच्याकडे कितीतरी सुंदर प्रकारची फळे आणि कंदमुळे आहेत. आपण इतक्या आनंदात रममाण होऊ की वेळ कसा निघून गेला हे आपल्याला कळणार देखील नाही. हृदय आकर्षित झाल्याने ऋषशृंग अजिबात मागे पुढे न पाहता त्या वारांगणांसमवेत निघाले. अशा तऱ्हेने त्या स्त्रिया ऋषशृंगांना भुरळ घालून अंगराज्यातील
रोमपादांच्या राजधानीत घेऊन आल्या. खरोखर ऋषशृंगांना जेव्हा गंगेतून आणले जात होते तेव्हाच इंद्राने पावसाच्या धारांचा वर्षाव सुरू केला आणि सर्व प्राणी मात्र सुखावले. जेव्हा रोमपाद महाराजांना ऋषशृंगाच्या आगमनाबाबत कळले तेव्हा त्यांनी लगेच प्रासादाच्या बाहेर येऊन त्या तरुण ऋषींना वाकून नम्र अभिवादन केले. ऋषशृंगांचे यथासांग पूजन केल्यानंतर महाराज रोमपाद त्यांना आदराने आपल्या प्रासादाच्या अंतर्भागात घेऊन गेले. तेथे त्यांनी आपली कन्या शांता ही ऋषींना अर्पण केली. जेव्हा ऋषशृंग पूर्णपणे प्रसन्न झाले आहेत अशी खात्री रोमपाद राजांना झाली तेव्हा त्यांनी ऋषशृंगाकडून असे वरदान मागितले की ज्या कपटपूर्ण रीतीने प्रलोभन दाखवून ऋषशृंगांना घरापासून दूर केले गेले त्याबद्दल त्यांनी किंवा त्यांचे पिता मृगी मुनी यांनी त्यांच्यावर क्रोध दाखवू नये. ऋषशृंगांनी राजाला तसे वचन दिले आणि त्यानंतर त्यांचा व शांतेच्या लग्नाचा सोहळा उत्साहात पार पडला. विवाहानंतर नवपरिणीत दाम्पत्य महाराज रोमपादांच्या प्रासादातच राहू लागले व राजवैभवात सुखाने कालक्रमण करू लागले. सुमंत्रांनी महाराज दशरथांना सांगत असलेल्या कथेचा समारोप करीत सांगितले, हे राजा, सनत कुमारांची भविष्यवाणी सांगते की आपण आपले मित्र रोमपाद यांना विनंती कराल आणि ऋषशृंगांना कोसल राज्यात बोलावून घेऊन त्यांच्याकडून आपल्यासाठी अश्वमेध यज्ञ करून घ्याल. त्यांनी त्यापुढे असेही सूचित केले होते की हा अश्वमेध यज्ञ संपन्न झाल्यावर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला 4 अद्वितीय पुत्र होतील. सुमंत्रांकडून ही कथा ऐकून महाराज दशरथ अतिशय आनंदित झाले. मग विनाविलंब ते आपल्या लवाजम्यांसहित अंगराज्यात निघाले. तेथे महाराज रोमपादांनी त्यांचे अतिशय आदराने स्वागत केले आणि त्याच वेळी रोमपादांनी ऋषशृंगांना राजा दशरथ हे त्यांचे खरे शवशूर असल्याचे सांगितले. 1 आठवडाभर रोमपाद महाराजांच्या आदरातिथ्याचा आनंद लुटल्यावर महाराज दशरथ त्यांना म्हणाले, बऱ्याच काळापासून माझ्या आदर्श कुळाचे नाव पुढे चालविणारा पुत्र मला नसल्याने मी अतिशय खिन्न आहे. म्हणून ऋषशृंगांना अयोध्येला घेऊन जाऊन त्यांच्या पौरोहिताखाली अश्वमेध यज्ञ करवून घेण्यास आपण परवानगी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. रोमपादांनी आनंदाने अनुमती दिली आणि लवकरच महाराज दशरथ हे ऋषशृंग व शांतीसह अयोध्येला परतले. त्यानंतर जेव्हा वसंत ऋतूचे आगमन झाले तेव्हा महाराज दशरथ विनम्रपणे ऋषशृंग ऋषींना भेटले आणि त्यांच्याकडे अश्वमेध विधीबद्दल विचारणा केली. अशा तऱ्हेने यज्ञाच्या तयारीस आरंभ झाला आणि शरयू नदीच्या उत्तरेकडील तीरावरची एक जागा यज्ञासाठी निश्चित करण्यात आली. अश्वमेध यज्ञाची प्रथा अशी होती की अश्वमेध करणाऱ्या सम्राटाने एक आव्हानाचा अश्व जगभर फिरवायचा असे आणि त्याद्वारे इतर राज्यांना आव्हान देऊन त्यांना आपले मांडलिक बनवायचे असे. त्या अश्वासोबत सम्राटाचे सैन्यही असे आणि कोणत्याही राज्यात त्या घोड्याचे आगमन झाल्यानंतर तेथील स्थानिक राजाला एकतर सम्राटाच्या सैन्याचा आदर सत्कार करून त्यांना भेटवस्तू अर्पण कराव्या लागत किंवा सैन्याशी लढाई करून तो घोडा जिंकून घ्यावा लागत असे. कोणत्याही राज्यकर्त्या राजपुत्राला किंवा राजाला एकतर मूक सहमतीद्वारे सम्राटाच्या अधिपत्याला शरण जावे लागे किंवा त्या सम्राटाचे आव्हान स्वीकारून त्याच्या सार्वभौमत्वाला ललकारावे लागे. जो सम्राटाच्या सार्वभौमत्वास आव्हान देईल त्याला त्याच्या सैन्यावर युद्धात विजय मिळवून आपले आधिपत्य सिद्ध करावे लागे आणि जर पराभव झाला तर देहत्याग करून दुसऱ्या राजाची वाट मोकळी करावी लागे. अशा तऱ्हेने तो अश्व सर्व जग पादाक्रांत करून व आव्हान देणाऱ्या सर्व राजांवर विजय मिळवून जेव्हा परत येईल तेव्हाच अश्वमेध यज्ञाला प्रारंभ होईल. भविष्यात राजा जनक हेच आपल्या पुत्रांचे श्वशूर होतील हे लक्षात आल्याने महाराज दशरथांनी प्रथम त्यांना आमंत्रण पाठवले. त्याचबरोबर इतर मांडलिक राजांनाही यज्ञास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. 1 वर्षानंतर यज्ञाचा अश्व 400 योद्ध्यांच्या संरक्षणाखाली संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत करून पुन्हा अयोध्येला परतला. त्यानंतर अश्वमेध यज्ञाला प्रारंभ झाला. काही प्राथमिक विधी पार पडल्यानंतर महाराज दशरथांच्या थोरल्या राणीने म्हणजे कौशल्येने यज्ञाजवळील मेखेला बांधून ठेवलेल्या
आव्हान अश्वाला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर वैदिक पद्धतीनुसार महाराणींनी तलवारीच्या 3 गावात त्या अश्वाचे मस्तक धडावेगळे केले. त्यानंतर ऋषशृंग मुनींनी त्या मृत अश्वाच्या मांसाची यज्ञाग्नीत आहुती दिली. सर्व पापांपासून मुक्ती मिळविण्यासाठी महाराज दशरथांना तो धूर हुंगण्यास सांगितले गेले. नंतर इतर सहाय्यक ऋषीद्विजांनी त्या अश्वाचे अवयव अग्नीत अर्पण केले. अशा तऱ्हेने 3 दिवस चाललेल्या यज्ञाची समाप्ती झाली. महाराज दशरथांनी मग 4 प्रमुख ऋषीद्विजांना पृथ्वीच्या 4 दिशा दान देऊन टाकल्या. परंतु ब्राह्मणांनी या भेटी परत केल्या. ते म्हणाले, हे राजा, आम्ही स्वतःला वेदाध्ययनास आणि तपचरणास वाहून घेतलेले आहे आणि म्हणूनच राज्य चालविण्यात आम्हाला अजिबात रस नाही. त्यामुळे त्याऐवजी तू आम्हाला गायी आणि सुवर्ण यासारख्या गोष्टींचे दान द्यावेस. त्यानंतर ऋषशृंग मुनी महाराज दशरथांना म्हणाले, हे प्रिय राजा, तुला नक्कीच 4 तेजस्वी पुत्रांची प्राप्ती होईल. तथापि त्यासाठी पुत्रेष्ठी नामक एक स्वतंत्र यज्ञ तू करावयास असे माझे मत आहे. महाराज दशरथांनी याला तत्परतेने अनुमती दिली आणि लवकरच पुत्रेष्ठी यज्ञाला सुरुवात झाली. दरम्यान उच्च लोकांतील प्रमुख देवतागण ब्रह्मदेवाकडे आले आणि म्हणाले, हे पितामह, आपल्या वरदानामुळे रावण इतका सामर्थ्यवान झाला आहे की त्याच्या मनात येईल तसे तो सर्वांना छळत आहे. अगदी आम्ही सुद्धा त्या दुष्ट राक्षसांवर विजय मिळवू शकत नाही. म्हणून आपणच त्याच्या संहारासाठी व्यक्तिशः काही युक्ती काढावी अशी आमची विनंती आहे.